आपल्याकडे 350 गंगेला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायात 350 गंगेचं महत्व आहे. पुराणामध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये 350 गंगा आल्या. त्याच्यातल्या 349 गंगा भारतात आहेत. एकच दुसऱ्या देशात गेली, त्या देशातल्या गंगेचं नाव आहे गंडकी. ती नेपाळ नावाच्या देशात गेली. पण नेपाळ नावाचा देश म्हणजे 7व्या अवतारातली प्रभू रामचंद्राची सासरवाडी आहे. सीताई साहेब तिथल्या होत्या. हो, चांगली लोक कुठे जन्माला आले, या पवित्र देशातल्या चांगल्या स्त्रिया कोण्या कोण्या देशात कुठे जन्माला आल्या ते ध्यानात ठेवत जा ना. भांगाऱ्या भुंगाऱ्याचा कडवा डोक्यात ठेवला, निघून गेलो. बरे रस्त्याने एक जणाचं ट्रक उलथलं, हे उलथलं नाही, ते तोंडातून येऊ नये. कालच उलथलेलं पाहिलं, एक बघा वाटून रक्ताचा चिखल झाला तिथं. पुन्हा होऊ नये तसं. टेम्पूतलं बैंगनाचं पोत पडलं. वांग म्हणतात का बैंगन तुमच्याकडे? दोन्ही बी ना, बैंगन आणि वांगे काय दोन्ही कोण येतं एक म्हणा. टेम्पूतलं खाली पडलं. इतकी माणसाची दुर्मळ, बंदी पिशवी भरून घेतली आणि पुढे गेल्याच्या नंतर साखऱ्याचं पोत पडलं. अरे सगळे बैंगन थैलीत भरले न बैंगण्या, आता साखऱ्या कशात घेतू? मग बैंगनरी चुस्तर साखऱ्याला उतवर दुसऱ्याने घेतला. तसं आपण बैंगन भरल्या असे पवित्र देश तरी आपल्या डोक्यात कुठं राहतील? 350 पैकी 14 गंगा डोक्यात ठेवी जा. ती एक गंगा आहे, अनंत पाप्यांचं पाप धुणारी चंद्रभागा, ही डोक्यात ठेवत जा. जिचं नाव घेतल्याच्या नंतर पाप संपत आहे तिला गंगा म्हणतात. वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पापे जाती भंगा, गोदावरी ब्रह्मगिरीहून आलेली. चंद्रभागा सकल तीर्थे घडती एक वेळा, ते चंद्रभागा डोळा देख लिया. ही दुसरी. तिसरी सांगू तुम्हाला, चर्मनवती. 14तल्या सगळ्या सांगणार नाही, 3 सांगतो, 11 घरी गेल्या बघा. चर्मनवती का? त्या चर्मनवती गंगेच्या तीरावर वंग नावाचा देश होता. या वंग देशामध्ये भारतातला सिंह राहत होता. त्या सिंहाचं नाव होतं शूरवीर कर्ण. आणि या चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर वर्षाली नावाच्या पत्नीसोबत, स्त्रीसोबत, कुमारिकेसोबत कर्णाचं लग्न झालं. ती त्याची धर्मपत्नी म्हणून वावरली. तिचं नाव होतं वृषाली नावाची कन्या. काय देश आहे तो चर्मनवती. त्याची दुसरी एक पुन्हा गंगा, तिचं नाव सांगत नाही. त्या गंगेच्या तीरावर एका या पवित्र देशातल्या राजाचं लग्न झालं. सोयरीक झाली, लग्न चुकून बोललो. त्या पवित्र गंगेवर या देशातल्या पवित्र राजाची सोयरीक झाली. त्या राजाचं नाव आहे नल, त्याची पत्नी आहे दमयंती. सोयरीक कोणी केली माहिती आहे? बापू माणसांनी नाही केली, ऋषींनी नाही केली, मुनींनी नाही केली, जपितप्यांनी केली नाही. सोयरीक केली राजहंसानं. भ्रुकुटी ते पाहता तिकडे, अगाधोई विस्तृत अंबर ढळे, पाता चंद्रामृत तेज आगळे, भास्कर निराळे तेजोबय गा. जिच्या डोक्यावरचा पदर पडल्याच्या नंतर ते केस बघितले, ते भ्रुकुटी पाहिली, ते नाविन्य रूप पाहिलं, तर पौर्णिमेच्या चंद्राला लाजवील आणि दुपारच्या सूर्याच्या तेजाला ढाळवील अशी सुंदर अंगणा पाहिली. मम स्वाम पाणीग्रहणो भयो, हिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा. पण समोरच्या गंगेत राजहंस क्रीडा करत होता. पाचारीला तो इहंगम, इहंगम म्हणजे पक्षी, त्याला बोलवलं आणि त्याच्या तोंडात अशी चिठ्ठी देऊन टाकली. आणि ती चिठ्ठी तिला पोचली. त्या चिठ्ठीला होकार पुन्हा राजहंसाच्या तोंडात आली आणि होकार मिळाला. पाणीग्रहण झालं. नल दमयंतीचं लग्न. राजहंसानं चिठ्ठी. सिनेमातल्या लोकांना राजहंस नाही गावसाला. जा रिकामी जागा जा, काय जा, हा कसं कसं ध्यानात आहे. बैंगनच भरले थैलीत. विठ्ठला का निघलेला पिक्चर येतो. आमच्या लोकांवर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. तुम्ही लय ज्ञानोबरायचे चुलते आहेत का? तुम्ही म्हणलेलं मला ऐकू नाही आलं नाही तर तुमच्या काळीजच सांगत होतं मला तुम्ही काय काय म्हणाले. जा कबूतर, हे पण वळवळ करते. राजहंस
काही नद्या लक्षात ठेवा, विनोद द्या सोडून, लक्षात ठेवल्या पाहिजे काही नद्या. फार अनन्य साधारण महत्व या भारत देशात त्या नद्यांचं. यमुना नावाची नदी कृतांत भगिनी म्हणतात, ती काळाची बहीण आहे. 14 पैकी तिचं एक अनन्य साधारण महत्व आहे. या गंगेच्या तीरावर भक्ताची आणि जगाच्या मालकाची नाविन्यपूर्ण भेट झाली. गोपाळांच्या सानिध्यात जगाच्या मालकाला या गंगेच्या तीरावर क्रीडा करता आली. म्हणून यमुनेचं महत्व अनन्य साधारण आहे. आणि विश्वातल्या सर्व भक्तांच्या, इतकं सोडून द्या, 33 कोटी देवांच्या सानिध्यात चंद्रभागेच्या तीरावर, ज्या गंगेच्या तीरावर जगाचा मालक आरुडे, ती गंगा म्हणजे चंद्रभागा. सुरवराची दाटी उभी जोडोनी हात, रोज सकाळी त्रिशूळ डमरू घेऊन आला, रोज सकाळी सर्व 33 कोटी देवता रोज ज्या गंगेच्या तीरावर येतात तिला चंद्रभागा नावाची गंगा म्हणतात. अनन्य साधारण महत्व आहे. अशी यमुना नावाची गंगा तशी तर वाळवंटापर्यंत भरलेली होती, पण वसुदेवाला बघितल्याच्या नंतर गंगेचं पाणी वाढत होतं. गंगेच्या पाण्याला वाढायला लावलं मधल्यानं, सुपातल्यानं, वाढा म्हणे. आई फार रडली होती देवकी, पण वसुदेव रडलेत नाही. आपल्या बाबांचं आपल्यावर प्रेम आहे का नाही बघण्यासाठी जगाच्या मालकानं गंगेला वाढायला सांगितलं होतं. मुद्दा नंबर 1. दुसरा मुद्दा, या गंगेच्या पात्रातून पलीकडे जात असताना जगाच्या मालकाला सासूबाईनं जावायला विचारलं, मला तुमचं दर्शन घ्यायचंय. सुपातला कोण होता? हिचा जावाई. आणि यमुना नदी सुपातल्याची कोण होती? सासू. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. सागराच्या पत्न्या कोण? नद्या 350. त्याच्यापैकी ही नदी, मग कोण समुद्राची पत्नी? मग लक्ष्मीची कोण? आई. लक्ष्मी कोणाची बायको? विष्णूची. सुपातला कोण? विष्णू. मग नदीचा कोण? जावई. वा. नदी त्यांची कोण? सासू. पा उलटा खेळ. सगळे जावाई सासूच्या पाया पडतात 100 रुपये करदुड्यासाठी. रुपये ते 1 रुपया आहे की नाही? करदुडा, 1 सुपारी, आणि रुपड्यावर नाही 100 रुपये लागतात. हावसानं सासूच्या पाया पडते, हावसानं. इथं सासू जावायच्या पाया पडायली. कारण सांगू, सासूत किती पाणी ठवायचे. वाक्य कळालं ना? सासूत किती पाणी ठवायचं हे सुपातल्याच्या हातात आहे. त्यानं जर वरुणाला सांगितलं थेंब पडू देऊ नको, सासू कोरडी पट, नुसती वाळूच सासूत. म्हणजे जामातो भयतृप्तानाम सरिता ओघम जल जायते नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का? सर्व सरितेचा ओघ भरून व्हायची ताकद जिच्या ते त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि आशाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढलं. पुर चढला आचाट त्याशी लाविला अंगुष्ट, दुभंगली यमुना माई. लगेच अंगठा लावल्याबरोबर 2 तुकडे पैलतीराला पोचले. पैलतीराला पोचल्याबरोबर वाडा दिसला मोठा. त्या वाड्याला 4 दार, त्याच्यातलं एक उघडं होतं. ते दार होतं गाईचं. त्या दारातून गाईकडे येत होते नंदराजा. अनावधानानं चुकून उघडं राहिलं. रात्रीच्या 1-1:30च्या सुमारास वसुदेव महाराज बाळाला डोक्यावर घेऊन त्या वाड्यात प्रवेश केला. समोरच्या तोंडालाच एक सुंदर असं घर होतं. आतमध्ये राणीवासा पाहिला, माझघर पाहिलं, त्याच्या पलीकडचं एक घर पाहिलं. आणि त्या घरात एक बाज होती. पलंग काय असेल, त्या पलंगावर एक कन्या खेळत होती. तिला माया म्हणतात. आणि ज्या कन्येला जिनं जन्म दिलाय ती विदेह स्थितीत होती. त्या कन्येच्या जाग्यावर जगाच्या मालकाला टेकलं. आणि ज्या कपड्यात जगाचा मालक गुंडाळून आणला त्याच कपड्यात कन्या वापस नेली. यशोदा होती ती. यशोदा तिथं पाठीमागं घर होतं. ते बाळांतनीचं घर असं वाऱ्यावर नसते. आता द्या सोडून. माझ्या लहानपणी बाळांतनीच्या घरामध्ये तिला आंघोळीला बाहेर आणत नव्हते. 12 दिवस चपला घालून बाई जेवायची. चपला बाजावून खाली उतरलं की चपला घालीत होत्या. डोक्याला बांधलेलं. आंघोळ करायला तिच्या त्या बाजाखाली बाथरूम, ते खडा करायचा, त्याच्यावर आऊत खोडं टाकायची फणसालेली.
आणि त्याच्यावर आंघोळ. ती त्या काळातलं सांगलो, आताच नाही. हा काय त्या लेकराला असं पालथं घालून नाव घालायचं, शेवटी मग पायाचा मातीचा गंध लावायचा, त्याला दिष्ट लागू नये, काही लागू नये. काय नाविन्य होतं ते. हो, नाविन्य होतं ते. मग त्या पाळणा असायचा, त्या पाळण्यात झोपी घालायची. लेकराला मच्छर चावू नये म्हणून शेराच्या झाडाचा फांदी आणून बांधायची. शेर नावाचं झाड आहे, त्याची फांदी बांधायची. मच्छरायला लय नाद असतो, कुठं टचके आणायचा. त्याला अक्कलच नाही, गालाला फोडीन, कुठं फोडीन. नरम जागा पाहिली की ते टचका हाणतेतच. हो, तसे मच्छर येडग त्या शेराची फांदीला, तिला पाला नसती, तिला पालान देठन फांद्या एकच. आणि त्या कोमल काडीला टचका हाणला की मच्छराचं ईस शेराला काहीच करीत नाही, शेराच्या ईसानं मच्छर मरतो. त्या काळात ते कॉईल नव्हतं, ते असं जीप काढून मच्छर खाणार नव्हतं. त्याचं टीव्हीत पाहिलं अशी लांब जीप काढी, तर म्हणलं इतकं लांब म्हणल्या आपलंच काही खाऊनी म्हणजे बरं यानं दाखवते. असं पाहिलं की लोक मच्छर. ते कोणी ऍडव्हर्टाईज काढली, मला त्याला एकदा भेटायचं. तू पुराच्या कडीला काऊन राहत नाही, खाली पडलेला ओढून घेऊन माणूस असा मच्छर काय वाढायला. चांगले आपल्याला काय काय, आपलं तोंड पुरत नाही, कशाला अंगूर आंबट. ऍडव्हर्टाईजचे लय कुठं नाही. ज्याला गाजर खाली लागतेत का वरी लागत त्याला माहितच नाही. ज्याला रताळ खाली लागतेत का वरी लागतेत याचा पत्ता नाही. ज्याला भुईमुगाच्या शेंगा जमिनीत लागतात का वरी लागतात याचा पत्ता नाही. आणि खताची ऍडव्हर्टाईज त्याच्या हातानं. शेतात टाकायच्या खताची ऍडव्हर्टाईज त्याच्या हातानं. बसायची जागा निब्बर दांड्यानं हाणायला पाहिजे त्या कंपनीवाल्याची. बरं, कंपनीवाल्याची. कारण सांगू तुम्हाला, ज्यानं भरघोस उत्पन्न शेतीत काढे त्या शेतकऱ्याच्या हातानं खताची ऍडव्हर्टाईज करत. जे आयुष्यभर 3 दिवसात 20 बाऱ्या फॅरन लवली लावू फिरत होई, त्याच्या हातात खत घंटा भर द्यावा युरिया. दुसऱ्या दिवशी जर त्याच्या हाताचे नाही कातडे गेले तुम्हाला बाळ्या म्हणू नका. आणि त्याच्या हाताने ऍडव्हर्टाईज. जे उसात, गव्हात, कापसात, हळदीत, अद्रकीत, सरपाचा, इंचवाचा, काट्याचा, किड्या कुड्याचा, पायात बूट आहे का, चप्पल आहे का, हिवाळा आहे का, उन्हाळा आहे का, पावसाळा आहे का, बॅटरी आहे का, कंदील आहे का, कशाचा विचार न करून रानावनात फिरायले, रक्ताचा घाम करायले, मातीत टाकायले आणि जगाला मोती तयार करायले. त्याच्या हाताने खताची ऍडव्हर्टाईज नाही. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवा. पायपाची ऍडव्हर्टाईज कोणाच्या हाताने असते. हे पाणी देतो ना आपण, मला त्याची नाव कळत नाहीत त्या लोकांची. त्याच्यातली काही मेले बी ऍडव्हर्टाईज करणारे आता कुठे जिथे ते. तुम्हाला एक सांगाव का, वर्म हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी गेलं ना, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याचा सत्कार झाला ना, विश्वामध्ये यज्ञाची भूमिका प्राप्त होत असते, लक्षात घ्या. हो, गोष्ट झाली काय माहित. खा तू कणगीला आणि गा तू इरलेला. जेवारी कणगीतली खालाय आणि वरच्या झाकणाला चोंबाळायलाय. येडपट हेस का काय, तू जेवारीला चोंबाळ ना, कणगीला चोंबाळ, झाकणालाच मुला मला लावायला. पहिल्यापासून चालू आहे असंच ते. एकट्यान बोंबलून काय होतंय. पुरस्कार देण्याच्या योग्यतेचा माणूस असला पाहिजे, त्याला दिला पाहिजे. काय सांगू लागलो, माया उचलली इकडे घेऊन आले. कंस तर नालायकच होता. आजच्या दिवशी एखाद्या वेळेस त्याला कंस म्हणतो, शक्यतो मी त्याला कंस म्हणत असतो. मूर्ख आहे तो, मूर्ख. किती गोष्टीने मूर्ख. 19 तुम्हाला ईसावी माहिती आहे का. तुम्हाला गुरु करतो मी. आकडा असा सांगायचा पुढच्याला घाम यावा.
जाऊ दे. किती मूर्ख कंस. आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात. धन्य. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. जो आई वडिलांची सेवा करतात तुकोबऱ्या त्याच्या पाया पडतात. विठाला 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 विठ्ठल 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 आई वडिलाची सेवा करणारा त्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात. कंसाला कंशा का म्हणतो कळालं मग तुम्हाला? ऐकून घ्या. 19 गोष्टीपैकी एक प्रमाण सांगतो. कंसानं देवाच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं हा भाग सोडून द्या. नंद राजाला आनंद झाला, दान करू लागले. नंदजी को पुत्र भयो जे कन्हैया लाल की, नंदजी को पुत्र भयो जे कन्हैया लाल की, पुत्र भयो जय कन्हैया लाल की, नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिने घोड़े दिने 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 पालखी, दिने पालकी. हाथी दिने घोड़ा दिने 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 पालखी, हाथी दिने घोड़ा दिने 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 पालकी. आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की.